छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे। प्रसिद्ध पॉलिकॅब कंपनीच्या पुरवठादारांवर छापे घातले आहेत। तर 2 ते 3 पुरवठादारांच्या घरासह कार्यालयावर देखील छापे टाकण्यात आले आहेत आणि महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली गेली आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात वायर बनवणाऱ्या प्रसिद्ध पॉलिकॅब कंपनीच्या पुरवठादारांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे। तर 2 ते 3 पुरवठादारांच्या घरी आणि कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली असून या कारवाईत महत्त्वाचे दस्तावेज हाती लागण्याची माहिती मिळतेय। तर शहरातील त्रिमूर्ती चौकातील नाथानी केबल्स आणि मोंढा नाका इथला MS इलेक्ट्रिक या 2 ठिकाणी दिवसभर छापेमारी सुरू होती। तर पॉलिकॅब कंपनीच्या संबंधित पुरवठादारांवर देशात एकाच वेळी ही छापेमारी करण्यात आली आहे आणि त्यात संभाजीनगर शहरातील पुरवठादारांचा देखील समावेश आहे। तर सचिन बडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। तर सचिन, आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे, नेमकं काय प्रकरण आहे? छत्रपती संभाजीनगरामध्ये पुन्हा एकदा आयकर विभागाने छापेमारी सुरू केलेली आहे। कारण प्रसिद्ध पॉलिकॅब कंपनी जी आहे त्या पुरवठादारांवर प्राप्तिकर विभागाने ही छापेमारी सुरू केलेली आहे। कारण 2 ते 3 पुरवठादारांच्या घरी जे आहे आणि कार्यालयावर जे आहे ही रेड या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि फक्त याच ठिकाणी नाही तर विविध ठिकाणी म्हणजे देशभरातील विविध ठिकाणी जे आहे ती छापेमारी जी आहे ती सुरू आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर जे काय कर आहे ते कर बुडवण्याचे जे आहे त्या ठिकाणी बोलले जाते आणि विशेष म्हणजे एकाच वेळेला देशभरातील विविध ठिकाणी या पुरवठादारांवर छापेमारी करण्यात आलेली आहे। नक्कीच, धन्यवाद सचिन दिलेल्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।